आधी त्यांनी शेंग करायची. ये इकडं. नाही काय हो झालं. मसाला शेंगदाणा कुर्तीचं भरून येते का पलीकडं त्या वाळल्याला ह्याच्या मागे. चला शुभ्रा गावात यायचं का? शुभ्राला वाप द्या न्यायचंय होय. काय 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 ग काय ग तो का आधी काय करते? ये इकडं. तो का आपाचा दी आपा गाणला तो आपा ना काय गा गाण चालली छान अशी शेंग करायची होय. फक आण जा बाळा जा. गाण लागलंय ती नाचती बाहेर. कोथिंबीर चिरायची चालली. चला आता म्हणलं पुढच्या कॅमेऱ्याने काढा व्हिडिओ. छान मस्तपैकी दिसतंय. मसाला नाही टाकला अजून. काय काय टाकलंय? शेंगदाण्याचं कुटून टाकलं. मीठ, शेंगदाण्याचं कूट, तेल आणि शेवग्याची शेंग एवढं सगळं टाकलं. छान असं चिरलं. मी म्हणलं आईला फोडले द्या छानपैकी शिजवून. मग आता गावात जातो आम्ही फोन लावून आणि आल्या भाकरी करायचं म्हणजे गरम गरम भाकरी मग जीव पण वाटतं. शेंग शिजवतं. मला वाटलं हिथंच आहे म्हणून म्हणलं त्यांना लागेल शेंग शिजाय घाला व्हिडिओ काढून सोडायला. गावात जायचं म्हणलं गावात लगेच व्हिडिओ जातो टावर असले जवळ असल्यामुळं. शुभ्रा मेहंदी काढायची का तुला? हा मेहंदी नाही नखपाली नेल पेंट मेहंदी काढायची की संध्याकाळी काढू तुला. नेल पेंट बघते हाताची. मेहंदी संध्याकाळी तू झोपली ना मग तुला काढते. इथं बस मांडीव बस. लगेच तिला मोबाईलच पाहिजे. नको व्हिडिओ इथं बस. इथं खोकला आला गो बाळाला. तो काय केलंय? टाकला का मसाला? शेंगदाण्याचं कुठं चाललंय परतायचं. तिथं कुठं लाल करत परतून घेतलं. त्याच्यात मसाला कोथिंबीर पाणी वतायचं. छान असं उकळून शिजवून घ्यायची. झाली आपली मस्त शेवग्याची शेंग. होय शुभ्रा? नको. चला कोथिंबीर मसाला टाकून झाला. छान घालून पाणी ओतलं की झालं. किती पदार्थ शेवग्याच्या शेंगाला तर जमत नाही का? कोथिंबीरीने खराब लागते. वाटायचीच नाही. थोडी 2 पाळे टाकायची. कोथिंबीर म्हणजे प्रत्येक ह्याच्यात कोथिंबीर जास्त वापर केला की नुसतं कोथिंबीरचाच वास येतो आहे का नाही? सगळ्याला जमती. नॉर्मल टाकावं लागते. हा हा निराळीच लागते. चांगलं लागत. तर काय काय टाकलंय तुम्हाला मी सांगते. तेल मीठ मसाला थोडीशी एकदम नॉर्मल कोथिंबीर चिरून शेवग्याची शेंग आणि पाणी एवढ्या 6 वस्तूत आपली शेवग्याची शेंग बेस्ट अशी तयार झाली होय. हो का? अजून तर उकळी फुटायची तर एवढी तरी आली. पाणी अजून नाही का ओतायचं? त्याला पाणी देते दुख तांबे. हा शेंग शिजाय जास्त. आणि ह्या शेंगा कुठून आणल्या ते आहे? आईच्या जाऊबाईच्यात ना भाई. आजनाच्या आंटीच्यात ना आणले ते. आता आम्ही कवा जातो? काय काम असलं तर गेलं नाही तर नाही गेलं का पाणी. आय आज तिकडं ज्वारी खुडाय काढाय आली का बघाय गेलत्या होय. येता मग आंटीच्यात थांबल्या होत्या. मग तिथनं येताना शेवग्याच्या शेंगा घेऊन आल्या आणि मग मस्त अशी आपली शेवग्याची शेंगा. किती दिवस झाले शेवग्याची शेंगा तर तुम्ही आलाच नाही. तिला माहिती ना उशावायला शेंगा आवडतात. शेंगा वांग पब्बाच्यात 2 वांगे आले ते सगळी जण बोलावतात न्यायला. हा बोलावले की 2-3 वेळा म्हणजे सगळी जण जी रानात लावतात ना सगळी जण म्हणतात येऊन घेऊन जावा. काय तर असू द्या.
शेवग्याची शेंग आणली आज त्यांच्यातनच, ते चांगले असतात ना त्यांच्यातल्या शेंगा, छान असतात, चवदार भाजी होती. काय काय शेंगाची भाजी सपाक होती, काय काय शेंगांची भाजी चवदार होती. तसंच ही चवदार शेंगांची छान अशी भाजी. परत आपल्या इथले शेंगा पण चांगले आहेत. त्या दिवशी तुम्ही केलते ना पाणी काढून, नाही शिजवून पाणी काढलं होतं ना, शिजवलं आधी थोडं पाणी काढलं आणि मग बनवलं होतं. एक नंबर झालं. तुम्हाला लागायचं पण आम्हाला छान लागत होती. संपली की पण ती शेंग भात करायचे का शेवग्याच्या रशीवर 3 भाकरी आपल्या पातळ टाकल्या, पांढरा भात केला की मग सकाळ पण भात ज्याला खायचाय त्याला भात, ज्याला चपात्या 2-4 चपात्या ही करून जेवून जायला. होय कवा जायचं सकाळच्याला? गुरांचं आपल्या उरकल्याशिवाय सगळ्यांनी जायचं म्हणले गुरांना नाही का? 9ला साखरपुडा, 10ला हळदी आणि 2ला लग्न आहे. पण साखरपुडा नाही पण 10 वाजता इथनं जावं लागेल आपल्याला, है ना. गुरांना 2-3 टाइम खायला, पाणी, परत पाणी पाजल्यावर कांड्या टाकून, कपडे, स्वयंपाक, शुभ्रा, आम्ही सगळ्यांचा आवराय उशीर तर लागतोच. किती लवकर उठलं ना तरी उशीर होतच. म्हणून मग आता इलाज नाही होय, सगळ्यांनीच जायचं म्हणल्यावर. चला तर असू द्या ह्या गोष्टी. बाय सगळ्यांना. आणि कोण कोण अशी छान शेवग्याची शेंग बनवतं बघा का, तरी आईच्या मसाल्याची तरी अजून उकळी फुटल्यावर तर जास्तच येते होय. मसाला किती टाकलाय? थोडाच टाकलाय. कांदा वगैरे मसाल्याला असतो ना, म्हणजे त्यांचं म्हणणं कसं, शहरातली असू किंवा खेड्यातली, प्रत्येक माणसाला कांदा ही भाजाय टाइम नाही भेटत होय. मग मसाल्यातच कांदा भाजून असल्या ना, लसूण, जिरी, कढीपत्ता, आपली काय भाजी असेल ती भाजी, थोडासा मसाला, शेंगदाण्याचं कूट टाकून भाजी बनवली की सगळ्यात भारी एक नंबर भाजी. वाटण पण त्याच्यातच होते, कारण की मसाल्यात खोबरं आणि ही असतं कांदा आणि खोबरं असल्यामुळे मग लगेच सगळं झालं. मग टोमॅटो नसला तरी चालतं. आमच्या भाजीत काय टोमॅटो आम्ही सारखं वापरत नाही. येऊन जा मसाला भात आणि टोमॅटोची चटणी. पालकाच्या भाजीत कधीतरी एखादा टोमॅटो टाकतो, नाही तर मग झालं. हे शुभ्रा काय करते तू? काय नाही वाप घ्यायला जायचं का हा गावात? चला तर शुभ्राला वाप देऊन आणतो. डोकं विचारायचं माझं. परत शुभ्राला दुसरी फ्रॉक, तोंड धुवून आवरून 7 वाजता आल्या. 7ला डॉक्टर येतो गावात. तोंड खेळणं सारा राडा सगळं मी झाडून घेतलं, केर भरून घेतला. आणि केर भरताना ती पण केर भरू लागितलं. मग सगळीकडे जाती. येड्या नाही करू बाळा, ती मागती. तो काळजी गेली जा. तर बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून. ह्या गोष्टी मस्त असा मोठासा छान पैकी व्हिडिओ केला. मस्त म्हणला आता उशीरपर्यंत का व्हायना असावा. आणि इकडं तुम्हाला परत एकदा आपली तरीची शेवग्याची शेंग उकळी फुटायला लागली. कशी झाली बेस्ट. आईच्या हातची भाजी खूप छान होती. नुसतं वाटण करून दिलं ना टाकतात मग चौदारा. बाय बाय कर सगळ्यांना. बाय बाय कर. गरम आहे वे बर नाही हात लावत. हा बाय बाय कर. बाय बाय उमादी. हा गुड नाईट म्हण. शुभ संध्याकाळ, शुभ रात्र, शुभ रात्र. चला तिला झाले सर्दी खोकला. तर बाय सगळ्यांना.